नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. आज ना रविवार आणि त्यातच चतुर्थीसुद्धा आहे. तर चला म्हणलं आज ना काहीतरी खास आणि छान असं बनवूया. आता ज्यावेळेस मी काहीही बनवायला घेते त्यावेळेस पिलू मध्ये करत नाही, असं कधी होतच नाही, नाही का. तर आता बघा, मी जसे बटाटे चुरते ना तसं त्याला पण बटाटे चुरायचे होते. आता मी जसं वडा बनवणार आहे, म्हणजे असा वडाचा बेत आहे, तर त्याला पण तसं बनवायचं आहे. त्याला खायचं आहे, पण त्याला म्हणलं तू थोडंसं पाठीमागं सर, कारण पप्पांचा उपवास आहे आणि उपवासाला त्यात तुझं खरकटं पडलं म्हणजे कसं. तर आता बघा, ते बघा ते कसं कसं चाललं आहे त्याची नाटकं बघितली का तुम्ही व्हिडिओमध्ये बघून. कारण मिरची पण त्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि थोडंसं जर हाताला ते खसखस वगैरे झालं तर मग कसं होईल. आणि किती वेळ त्याला सांगितलं ना, बाळा मागं सरून बस, नाही, जे मम्मा करते ना ते सगळं त्याला करायचं असतं आणि त्याला सगळं काही शिकायचं असतं. तर बघा, मी छान असं ना त्यामध्ये बटाटा, थोडीशी मिरची, आता कोथिंबीर वगैरे आम्ही असलं म्हणजे मी तर घालत नाही, कारण उपवासाला थोडंसं म्हणजे शेंगदाण्याचा कूट, मिरची हे दोन्ही छान असं बारीक केलं आणि ते मिक्स केलं याच्यामध्ये. आणि बटाटे तर मी अगोदर शिजवून घेतले होते, ते फक्त बारीक करून याच्यामध्ये 2-3 मॅश करून मिक्स करून घेतले. आता तुम्हाला हे थोडंफार वाटायचं असेल तरी पण तुम्ही वाटू शकता, पण शक्यतो नाही वाटलं तरी चालेल, किंवा वाटीनं किंवा फुलपात्र्यानं तुम्ही ते थोडंसं मॅश करू शकता. त्याचा छान असा शाबू भिजलेला असतो ना, त्याला मॅश करायची पण गरज लागत नाही असं मला वाटतं. तर आता बघा, छान असं ना मस्तपैकीचं वडे बनवून घेतले. तर आता पिलूचं चाललं होतं, मम्मा तुला कसं जमतं हे, तुला कोणी शिकवलं हे ते, लई खूप जास्त प्रश्न विचारतं मला. तुमची पण मुलं अशीच तुम्हाला विचारतात का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा, आता ना म्हणलं पटापटा करून घेऊया, कारण पिल्लूचे पप्पा आता येतील, त्यांची चतुर्थी असती, माझी तर सुटली आहे. कारण पिल्लू जेव्हापासून पोटात होता ना तेव्हापासून माझे सगळे उपवास सुटलेत. त्यामुळे शक्यतो मी आता उपवास पकडायच्या नादी लागत नाही आणि उपवास त्यांचा असतो. आणि फराळचं जे काय आहे ना, म्हणजे शाबू म्हणा किंवा चेपन वेपर्स काही असू दे, ते सगळं पिल्लूला खायचं असतं. आणि तिथं ठरलेलं असतं पटकन कधी होतं आहे आणि मी कधी खातो आहे. काय म्हणतात ना, देवाच्या अगोदर ना हेच देव असतात आमच्या घरात, तर पिल्लू सेट आमचे. तर आता बघा, छान असं वडं तळून घेते. मी खूप जणांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वडे तळताना फुटतात वगैरे, त्याच्यामुळं मी पण घाबरत होते जास्त. मी लांबूनच शक्यतो सोडत होती, मला पण जास्त अशी भीती वाटते बरं का. आणि तडकन वाजत होतं, एखादा जर शाबू त्यातला निसटला ना तर तो तेलामध्ये फटकन फुटत होता, मला भीती वाटत होती. त्यामुळे मी सुद्धा जास्त करून लांबनच शाबू म्हणजे वडे सोडायचा प्रयत्न केला आणि छान असे बनले होते. पहिलं थोडेसे माझ्याकडून लाल झाले, त्याच्यानंतर ना मी बारीक गॅसवर भाजले. तर पिलूला भूक लागली होती, त्याच्यामुळे ते बघा, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, एक जरी दाणा असा म्हणजे शाबूचा निसटला ना म्हणजे, तर ते ताडकन वाजत होतं आणि भीती वाटत होती मला सुद्धा. त्याच्यामुळे मी लांबूनच ते सगळं करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही पण असंच घाबरता का शाबू वडे करताना, मला नक्की सांगा. आणि पिलू सेट आमचा गेला, जाऊन बसला. त्याला खूप जास्त प्रमाणात शाबूचे वडे, शाबूची खिचडी, वेपर्स अशा गोष्टी आवडतात. त्यामुळे चला म्हटलं, लहान मुलं हे देवाघरची फुलंच असतात नाही का. तर पिलूनं ना सगळ्यात आधी खायला सुरुवात केली, तुम्हाला दाखवते मी. तर पहिलेवाले होते ना ते थोडेसे लाल झाले होते, पण एवढे मस्त टेस्ट लागत होती ना, काहीतरी नवीन म्हणलं चला जाऊ द्या, दररोज तर आपण शाबू खिचडी खातोच की नाही का. तर आता बघा, पलटताना सुद्धा मला भीती वाटते, कारण ते जे निसटलेत ना त्यामधून वड्यामधून तेच एकदम ताडकन असं फुटत आहेत. मला तर खूप जास्त भीती वाटते. आणि तुम्हीसुद्धा लांबूनच या सगळ्या गोष्टी करत जा, कारण खूप अवघड आहे. त्याच्यानंतर पिलूला वडे आणि दही दिलं, तो पण खाऊन वगैरे मस्तपैकी छान असा त्याचा अभ्यास करत बसला होता. कारण बाहेर पाऊस चालू आहे, कुठं जाता येत नाही आणि त्यामुळं पिलूलासुद्धा इथं बघा त्याचं सगळं मांडलेलं असतं, बुक वगैरे आणि कॅच पेन हे सगळं नवीन आणले ना, त्याच्यामुळे त्याचा आता अभ्यास चाललेला असतो. आणि मला खरं तर जसा पिलू शाळेत जायला लागला आहे ना तसं अजिबात कुठलंसुद्धा टेन्शन नसतं की तू हे कर, तू ते कर, किंवा हे करू नको, ते करू नको. त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे मस्तपैकी झालं आणि परत ना दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी मस्तपैकी 6 वाजल्यापासून तयारीला लागली होती. चपातीचं पीठ मळून घेतलं, दुसरीकडे चहा ठेवला होता, एकीकडे पाणी पण तापायला ठेवलं होतं. कारण ह्या सगळ्या तयारी मला 7च्या आत करायचं असतं, कारण पिलूचे पप्पा पटकन जातात आणि हे सगळं आवरायचं असतं. आता हे रात्री आणलं होतं ना मी, तसंच भरून ठेवलं होतं एका त्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये. तर चला म्हटलं आता डब्यात ठेवूया भरून, म्हणजे कारण की दिसलं ना ते म्हणजे पिलू पण खातो आणि मस्त वाटतं खरं तर. म्हणून हे बघा, छान असे हे हिंदूच्या बेकरीमधून सगळे प्रोडक्ट आणलेत. कधीतरी महिन्यातनं एकदा हे असतं आमच्याकडे, म्हणजे 1000 रुपयाचा खर्च असतो आणि शक्यतो आम्ही इथले पाव ब्रेड असलं काय खात नाही. जर खाऊच वाटलं कधी तर जास्त करून हिंदूच्या बेकरीमधलं खातो, तुम्हाला माहीत असेल.
आणि छान तिथं बिस्किटची टेस्ट एवढी भारी आणि मस्त असते ना, तर तुम्हीसुद्धा कधी एकदा नक्की घेऊन बघा. हे जे माझ्या हातात आहेत ना असे चौकोनी टाईपमधले, ते खूप छान बिस्किट लागतात आणि ब्रेडसुद्धा खूप मस्त लागतो. शक्यतो इथं गव्हाचे पदार्थ बनले जातात असं मला माहिती आहे. जास्त एवढी मला पण माहीत नाही, पण छान छान पदार्थ असतात, खूप भारी वाटतात. तर आता हे सगळं काही ते भरून घेत होते, कारण माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. आता पिलू उठायची बाकी होते आणि मग पिलूच आवरायचं. हे तर गेले होते, कारण ते लवकरच जातात, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे ह्यांचं सगळं काम आवरलं ना, मग मी निवांत असते थोडीशी, 1 तासभर, म्हणजे 9 वाजेपर्यंत. हे 7:30 किंवा पावणे 8च्या दरम्यान हे जातात. त्याच्यानंतर 8 ते 9 थोडीशी रिलॅक्स असते मी, आणि मग तिथून पुढं दुसरी तयारी करायची असते. ती म्हणजे पिल्लू 8 वाजता उठला का तिथून त्याचा नाश्ता, चहा, अंघोळ पाणी जे काय असेल ते सगळं करायचं, आणि 9:30पर्यंत घरातली सगळी कामं आवरून 10 वाजता पिलूला तयार करायला घ्यायचं. माझं स्वतःच आवरायचं, पिलूच आवरायचं, आणि मग त्याच्यानंतर शाळेमध्ये सोडून यायचं. असं काहीचं माझं म्हणजे दररोजचंच रुटीन असतं. त्यात कधीतरी काही नवीन चेंज येतात क्वचित, आणि शक्यतो हे ठरलेलं रुटीन असतं. जर शनिवार रविवारी पिलूला सुट्टी असेल तर हे थोडंसं वेगळं होतं रुटीन, नाहीतर सेम असंच रुटीन असतं. आता आज केस धुतले होते काल, कारण केस धुतले नव्हते काल, खूप जास्त उशीर झाला होता रविवार असूनसुद्धा, आणि त्यामुळं मग सकाळ सकाळचे ना केसांचं पाणी वगैरे गळत होतं, त्यामुळं टॉवेल लावून हे केलं होतं. आता केस माझे ना, खरं तर तुम्हाला एखाद्या मी व्हिडिओमध्ये दाखवेन, लॉंग झालेत का कसं झालं तुम्हाला मला नक्की सांगा. कारण मी गेल्या वेळेस ज्यावेळेस मोजली होती ना टेपनं, त्यावेळेस 25 इंच आणि थोडीशी वर होते असं म्हणजे हे झालं होतं. तर त्याच्यानंतर ना वाढलेत की नाही, मला तर थोडीशी वाढल्यागत वाटतात. तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा. जे डेली म्हणजे खूप दिवसापासून माझे व्लॉग बघतात ना, त्यांना माहीत असेल केस माझे केवढीशी होते, आणि आता मला तर थोडासा चेंज वाटतो आहे. मग बघू आता कसं होतं आहे आणि कसं नाही. तर सगळी कामं आवरलेत, आता बघू इथून पुढचं कसं आहे. आजचं रुटीन जरा थोडंसं वेगळं आहे. तर पाऊस तर बाहेर येतो याचा, आणि पाऊस दररोज पुण्यात आहे, त्याच्यामुळं काही एक सुचत नाही. तर असा काहीचा व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब